शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आलो आहे आपण पिंपरणे या ठिकाणी, तालुका संगमनेर. आपल्याबरोबर आज जे शेतकरी या डाळिंबाच्या प्लॉटचे मालक ते आपल्याबरोबर आहे. तर त्यांनी यावर्षी साईश ॲग्रोचे जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरलेले आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय काय वापरलेलं आहे आपण त्यांच्याकडून माहिती करून घेऊया आणि त्यांचा परिचय करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुमच्या येथील नाव आणि पत्ता सांगा पूर्ण. मी संदीप शिवाजी काकड, कंपोस्ट पिंपरणे, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. बरं. तर तुम्ही यावर्षी आपले साईश ॲग्रोचे जे सेंद्रिय प्रोडक्ट वापरले त्याच्यामध्ये तुम्ही काय काय वापरलेले बेसल डोसपासून? टोटल सगळे प्रोडक्ट वापरले आपण, जे तुम्ही जेवढे आपल्याला सजेस्ट केली. तुमचं फूड गोल असेल किंवा म्हणजे दाणेदारपासून याच्यापासून सगळेच अमृत गोल्ड, ग्रीन गोल्ड, सेटिंग चार्जर, फ्लॉवर गोल्ड सगळेच वापरले. टोटल सगळे जे आहेत सगळे प्रोडक्ट. काय वाटतं एकंदर वापरल्यापासून सेटिंग वगैरे कसं आहे? सगळ्यात सेटिंग तर आहेच आहे, पण झाडाची ग्रोथ सगळ्यात भारी, सगळ्यात ग्रोथ चांगली सगळ्यात, आणि सेटिंग पण मस्त हो राहिली. सेटिंग पण चांगली. आतमध्ये पण माल आहे, झाड वडात पण माल आहे, झाड काढीला पण सेटिंग हो राहिली. बरोबर आहे. खाली खोडामध्ये पण खोड आहे, तिथं पण खोडाचं एकदम सेटिंग. तर या थोडं चालत आपण बोलू. काय वाटतं एकंदरीत मग या वर्षीचं वातावरण कसं वाटतं सेटिंगसाठी? मधमाशी चालूवरची फार कमी असताना सुद्धा प्लॉटवर मधमाशी पण बऱ्यापैकी आहे. बरं, आता किती फुलं असतील बरं एका झाडाला अंदाजे? जरी फुलांची संख्या भरपूर आहे. एवढी ड्रॉपिंग जरी झाली तरी फुलं कमी नाही. म्हणजे आणि मादी कळी म्हणजे सगळ्यात महत्वाचं, नरापेक्षा मादी कळीचं प्रमाण चांगलं आहे. 1000-1500 फुलांची संख्या आज झाडावर. हो, असू शकते. बरोबर आहे. अजून पण मादी कळी निघते. मादी कळीची संख्या भरपूर आहे आणि सेटिंग चांगली आहे. आता मधमाशी चांगली आहे ना? हो, चांगल्या प्रमाणात मधमाशी. आता या झाडावर मधमाशी दिसते, चांगली मधमाशी आहे झाडावर, गावरान मधमाशी. शक्यतो स्प्रेचं शेड्यूल संध्याकाळी घेतलं पाहिजे. थ्रिप्सचे किंवा बुरशीनाशक जे आहे ते संध्याकाळचे स्प्रे घेतले पाहिजे. तुमचं नाव सांगा ना. नमस्कार, माझं नाव वैभव सुभाष ठोंबरे. हां. आपलं पिंपरणे गावामध्ये पारुण्यात कृषी सेवा केंद्र चालू आहे. हां. तर तिथून आपण साईश ॲग्रोचे सगळे प्रोडक्ट शेतकऱ्यांपर्यंत पोचवतो. बरोबर. हो. तर तुम्हाला काय वाटतं बघ एकंदरीत सेटिंग वगैरे जर बघितलं प्लॉटला काय वाटतं? सेटिंग म्हणजे एकदम म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्तच म्हणायला लागेल. अपेक्षेपेक्षा जास्त. बरोबर आहे. कारण की वेळ आली तर याच्यातून काही तोडायला लागणार आहे. आली वेळ तर तोडाय पण लागणार, याच्यातून कमी करायला लागणार, कारण ते झाडाला तेवढं बरोबर आहे. कारण की सेटिंगचं जर बघितली तर एकदम जबरदस्त सेटिंग प्लॉटची आणि होणारी पण. थोडंसं ड्रॉपिंगची समस्या आहे तुम्हाला, बरोबर आहे, पण होईन सेटिंग चांगलं, काही अडचण नाही येणार. कसं वाटतं एक मागच्या वर्षी कसं होतं तुमचं म्हणजे सेटिंग वगैरे या गोष्टी? मागच्या वेळी सेटिंग सगळ्यात कमीच होतं, सगळीकडेच कमी होतं, आपल्याकडेच नाही असं नाही, सगळ्याकडे सेटिंगचा प्रॉब्लेम होता. यावर्षी काही शेतकऱ्याला नरकळीचा प्रॉब्लेम आलेला आहे, बरोबर आहे. तर तुमच्या प्लॉटमध्ये कुठं काही तसं जाणवत नाही नरकळी? नाही, म्हणजे नर लागतोच तो सेटिंगला, पण माझी दोन्ही पण पाहिजे, दोन्ही पण पाहिजे. मागशीट होणार नाही. आता मादी कळीची संख्या भरपूर आहे, बरोबर आहे. आता शेंड्याचं आहे बघा, पण एकदम मस्त स्ट्रोक आहे, एकदम मस्त सेटिंग झाली, बरोबर आहे. आतमध्ये पण याड काढीला पण इथं पण सेटिंग मस्त झालेलं आहे, सगळीकडे एकसारखं सेटिंग आहे. तर काय सांगू इच्छिता भाऊ तुम्ही आजूबाजू शेतकऱ्यांना? तुम्ही समाधानी आहे का? सगळ्यात समाधानी आहे. सेटिंग आणि साईश ऑर्डरचे प्रोडक्ट सगळे वापरले गेले पाहिजे, सगळ्यांनीच वापरले पाहिजे. वापरले, पण त्याचं समजून घेतलं पाहिजे नेमकी कशावर काय काम करतं, बरोबर आहे. ते महत्वाचं, ते महत्वाचं. नाही तर बाकीचं इतर पिकांमध्ये पण त्याचे रिझल्ट चांगले पाहिले, कांद्यात पाहिले, ऊसातही पाहिले आम्ही, सगळीकडे तुम्ही वापरता, बरोबर आहे. ठीक आहे, दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.